नमस्कार. भागू कुकिंग खजानामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी आज आपल्यासोबत कढीपत्त्याची चटणी कशी करायची याची रेसिपी शेअर करणार आहे. प्रथम मी इथे कढईमध्ये 1 टीस्पून ऑइल घेतलेला आहे. आपल्याला इथे पूर्ण रिफाइंड ऑइलचाच वापर करायचा आहे. 2 चम्मच मी इथे धने घेतलेले आहेत, 2 चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि त्यासोबतच आपल्याला इथे 4 चम्मच तीळ घ्यायचे आहेत. मी इथे देशी तीळ वापरलेले आहेत. हे आपल्याला छान तेलामध्ये पूर्णपणे व्यवस्थित भाजून फ्राय करून घ्यायचं आहे. छान हे भाजत आलं, वास याचा खमंग सुटत आला की आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. ही चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार इडली, डोसा किंवा भाकरीसोबत, दह्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता किंवा लहान मुले अगदी भातावरती किंवा वरण भात यावरती सुद्धा अशी वरती खाऊ शकता. तुम्हाला आवडीनुसार ही तुम्ही चटणी अगदी रोजसुद्धा तुम्ही तोंडी लावायला घेताल एवढी आधी उत्कृष्ट तयार होते. आता आपण हे भाजून घेतलेल्या साहित्यानंतर आपण यामध्ये 1 फुलपात्र मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि अर्ध फुलपात्र मी इथे लसूण घेतलेला आहे. हे दोन्ही आपल्याला एकत्रच असं थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. लसूण पण थोडासा असा छान ब्राऊन होईपर्यंत, खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. म्हणजे चटणीला अजिबात जाळी वगैरे अजिबात सुटणार नाही. तुम्ही जर कच्चा लसूण, कच्चे शेंगदाणे जर टाकले तर चटणी तुमची बरेच दिवस स्टोअरमध्ये राहणार नाही. म्हणून आपल्याला इथे तेलामध्ये असं थोडंसं खरपूस होईपर्यंत, ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये मी थोडंसं ऑइल घेतलेलं आहे, 4-5 चम्मच. त्यामध्ये धुवून घेतलेला छान असा कढीपत्ता मी इथे घरगुती होता तो टाकलेला आहे आणि हा आपल्याला नेहमी परतत थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. जर लागलं तर थोडंसं तुम्ही परत ऑइल टाकू शकता. ऑइल हे शिल्लक खालीच राहतं पूर्ण कढीपत्त्यासोबत. ते असं शोषून वगैरे घेतलं जात नाही. खाली कढईमध्ये शिल्लक ऑइल दिसतच असेल तुम्हाला. या पद्धतीने ऑइल तुम्ही एक्स्ट्रा जरी टाकलं किंवा कढीपत्ता पूर्णपणे तळून जरी घेतला तरी काहीही हरकत नाही. असा कढीपत्ता हे आपण सर्व जिन्नस जे भाजून घेतले होते ते आपण थंड करण्यासाठी ठेवूया आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एका मिक्सर ग्राइंडरमध्ये किंवा पाटावर वंटा किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही कशातही वाटू शकता. मी इथे ही चटणी मिक्सर ग्राइंडरमध्येच वाटणार आहे. आता यामध्ये मी इथे 2 चम्मच लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि अर्धा चम्मच मी इथे हळद वापरणार आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा वापरू शकता. पण इथे लहान मुलांना ही चटणी खूप खायला आवडते. इडलीसोबत, पांढऱ्या भातासोबत किंवा आपण जर डाळ भात वगैरे जर अगदी सपक केलेलं असेल तर लहान मुलं भातावरती टाकून अगदी आवडीने खातात. त्यामुळे मी इथे चटणीचा वापर कमी केलेला आहे. अगदी तुम्हाला चटपटीत आवडत असेल दह्यासोबत खायला तर तुम्ही जास्तसुद्धा टाकू शकता. आणि ही चटणी आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बंद चालू करत आपल्याला अशी जाडसरच अशी वाटून घ्यायची आहे. खायला अगदी उत्कृष्ट ही चटणी लागते. तुम्ही एकदा ही चटणी नक्की ट्राय करून पहा. तुम्ही स्टोअर करूनही ठेवू शकता. अगदी सपक भाजी असल्यास पाहुण्यांना वगैरे द्यायला, चटपट खायला ही चटणी खूप छान लागते. तुम्ही पण ही चटणी नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला कशी वाटते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.